मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी भाजपच्या राणी बोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। महाआघाडीचे सदस्य या ठिकाणी गैरहजर राहिल्यामुळे विरोधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नाहीत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। संपूर्ण जिल्ह्याचं आणि एकंदरीत राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा स्थगितीसाठी न्यायालयीन प्रक्रिया असेल, ग्रामविकास खात्याकडे दाद मागण्यात आली होती। या संपूर्ण पार्श्वभूमीनंतर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र ही चुरशीची निवडणूक अखेरी एकतर्फी झालेली आहे आणि ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे। एकंदरीत बघता भाजपच्या राणी बोरे असतील किंवा शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ असतील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज। आज मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या निमित्तानं या सर्व सदस्यांनी दाखवून दिलं की सत्ता कशी तर काठावर आली होती, पण आमचे सहकारी आमदार मंत्री यांच्या बापापर्यंत पोचण्याची भूमिका ज्यावेळी त्यांनी केली त्या दिवशी आम्ही ठरवलं की ज्याला घोड्यावर बसवायला येतं त्या दिवशी त्याला खाली घेता येतं। ते आजच्या निवडणुकीतून तुम्हाला दिसून आलं। इलेक्शनला फॉर्म भरण्याचं धाडस सुद्धा त्यांना झालं नाही, कारण अजून 2 सदस्य आमच्याबरोबर हात वर करायला राहिले असते। 4 सदस्यांची भूमिका आमच्याबरोबर येण्याची झाली आणि मग या सगळ्या प्रक्रियेतून बूंद से गई व हौद से नहीं आती म्हणून या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी बहिष्कार घालण्याचं काम केलं। या भूमिका त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत की मिरज तालुक्याचा विकास हा महत्त्वाचा होता। इथं येऊन कोणाला तरी शिवीगाळ करणं, दमबाजी करणं किंवा आमचे आमदार शेड्यूल कास्टचे आहेत म्हणून जर अशा पद्धतीच्या भूमिका कोण करणार असेल तरी आम्ही सहन करणार नाही, हे या निमित्तानं पुन्हा त्यांना दाखवून दिलेलं आहे। मिरज तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक पार पडते। मागल्या वेळी जो विषय सगळा घडला तो कसा घडला, काय घडला, काही स्वयंघोषित नेते तयार झाले, त्यांनी मी हे असं केलं, पण आज त्याचं प्रत्यक्ष दाखवायला वेळ आली। बऱ्याच गोष्टी पाण्याखालून गेल्या, डोक्यावरून पण गेल्या आणि निश्चितच ह्यावेळी ठरवलं होतं की आम्ही जर ह्यांचं वर्चस्व आमच्या घरांच्या वाडवडिलांच्या पर्यंत जात असेल तर ह्यांना जागा दाखवणं ही काळाची गरज आहे। आज महायुतीचे सर्व नेते एका जुटीनं कामाला लागलो आणि आज त्यांना अर्ज भरायलाही त्यांना वाव दिला नाही। आता सांगायचं आम्ही बहिष्कार केला, आम्ही हे केलं, पण म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडं, तसा प्रकार त्यांचा झाला। अर्ज भरायचा होता तुम्ही ना, अर्ज भरायला काय तुम्हाला नाही म्हणते काय? लोकशाही राज्यामध्ये आपण अर्ज भरू शकतो आणि आज त्यांना अर्जही त्यांनी भरलेला नाही आहे, कारण त्यांना अंदाज होता की आपली संख्या नाही, आता सगळी संख्या विकासाच्या माध्यमातून विकासाच्या मूडमध्ये शहराचा विकास व्हावा आणि सर्व ग्रामीण भागाचा विकास व्हावा ह्या मूडमध्ये आज सगळ्या सदस्यांनी, त्या महायुतीच्या सगळ्या सदस्यांनी एका ताकदीनं आज इथं साथ दिली गेली, त्यामुळे हा विजय संपन्न झाला। त्यांचे मी आभार मानतो आणि सभापती मॅडम आणि उपसभापती मॅडम दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि ह्या कामासाठी जे जे कार्यकर्ते जुळले सगळे झाले त्यांचंही अभिनंदन करतो। आज इथून पुढं निश्चितच अशा विधानसभेचा मतदारसंघातला आमदार असल्याकारणानं माझी जिम्मेदारी असते। पंचायत समितीमध्ये आपली बॉडी आली आहे म्हणून काय बाकीच्यांना डावलणं असा विषय नाही आहे, पण विकास घेऊन हा सगळ्यांना बरोबर घेऊन आपले सदस्य बरोबर घेऊन हा विकास आणण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन, एवढंच मला सांगायचं आहे।